तर एवढं तयार होऊन आम्ही कुठे गेलो होतो तुम्हाला पुढे समजेलच. तर अबीरचे पप्पा सकाळ-सकाळ मटण घेऊन आले होते, कारण आज अबीरचे मामा-मामी येणार होते. मग त्यांच्यासाठी मस्त असं मटणाचं जेवण बनवायचं होतं. नंतर मी ब्रेकफास्ट केला आणि अबीला आणि अबीच्या पप्पांना जेवण दिलं. नंतर अबीचे पप्पा जेवण करून दुकानात गेले. नंतर मी किचन क्लीन करून भांडी वगैरे घासली, घरातली बाकीची कामं आवरली आणि कपडे वाळत घालण्यासाठी गेली. आणि हो, अबी कपडे वाळत घालताना मला खूप जास्त हेल्प करतो आणि त्याला आता सवय झाली आणि आवडतंय पण. नंतर मस्त असं मटणाचं जेवण बनवून तयार होतं. वहिनी आल्या होत्या. भैयाला काम होतं म्हणून तो दुकानात गेला होता. नंतर अबीरला जेवण दिलं. आम्ही पण जेवण वगैरे केलं आणि मस्त असं तयार झालं. आता आम्ही जाणार होतो साड्यांची शॉपिंग करण्यासाठी. कारण माझ्या लाडक्या वहिनीला साडी घ्यायची होती. तशी तर त्यांना एकच साडी घ्यायची होती, पण तिथे गेल्यावरती खूप साऱ्या व्हरायटी दिसल्या. काही मी पण ट्राय करून बघितल्या. आता एवढं सारं कन्फ्युजन झालं होतं की कोणती घेऊन कोणती नाही समजतच नव्हतं. नंतर आम्ही चॉईस करून साड्या घेऊन बाहेरच गेलो, तोपर्यंत खेळण्याचं दुकान दिसलं. मग काय, ह्यानी पण घेतलं, याला गाडी आवडती, गाडी घेतली. नंतर त्याला मोमोज चारले. नंतर त्याला लस्सी प्यायची होती, लस्सी पण पाजली. नंतर वहिनीने राहिलेली शॉपिंग केली आणि आम्ही त्याला पार्कमध्ये घेऊन गेलो होतो. भैया लेट येणार होता म्हणून आमचं पण थोडं काम हळूहळू चालू होतं. असं होतं माझा दिवस. भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये.